नमस्कार मंडळी, माही मोहन ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आम्हाला आमच्या दोघींचे पण नवरे हलशीपर्यंत सोडण्यासाठी आले होते आणि आम्ही मुलांना घेऊन ट्रॅक्समधून खानापूरपर्यंत आलो. त्यानंतर मग खानापूर ते CBT बसने आलो आणि बसने आल्यानंतर मग तिथून CBTपासून कमीत कमी 8-9 किलोमीटरवरती कणबर्गी गाव आहे. कणबर्गी गावामध्ये पोचल्यानंतर आम्ही रिक्षा केली. रिक्षापासून थोड्या अंतरावरती अर्ध्या वाटेतच त्याने सोडलं आम्हाला. जे मेन स्टार्टिंगचं कमान आहे तिथपर्यंतच सोडला रिक्षावाला आणि पुढे आम्हाला भरपूर चालत जावं लागलं. तर ॲक्च्युली वरतीपर्यंत गाडी जाते, पण त्याने आम्हाला फसवलं. पहिल्या चतुर्थीला गावी आलं की 4-5 जणी फिरायला जायचा प्लॅन होता, पण सगळ्यांची काही कारणं असल्यामुळे त्यांना यायला जमलं नाही आणि आमचं पण द्विधा मनस्थितीमध्ये होतं जाऊ की नको म्हणून. पण सोमवारी सकाळी 9-9:30ला मेसेज केला एकमेकांना चला जाऊ म्हणून आणि दोघी पण आम्ही झटपट रेडी झालो आणि 11ला म्हणजे आम्ही हलशीमध्ये पोचलो. आणि इथे आम्हाला 2 वाजले असतील यायला कमीत कमी. बस वगैरे अवेलेबल नव्हते टाईममध्ये, थांबावं लागलं थोडं. तर फायनली आम्ही पोचलो आहोत आणि दोघांचे आमचे ड्रेस कसे वाटत आहेत सांगा मला कमेंटमध्ये नक्की. मी मॅच केले ते खूप म्हणजे खूप शोधून काढलेत मी दोघांचं सेम होण्यासाठी तो ड्रेस ऑनलाईन. आणि आता आम्ही देवासाठी हार वगैरे घेतला आहे आणि हे आता सगळं नवीन बांधकाम आहे. थोडं कमीत कमी 150 पायऱ्या असतील वरती चढण्यासाठी. आणि इथे मधमाशा खूप म्हणजे खूप असतात. आत्ता भरपूर कमी झालं आहे, पण आधी खूप मधमाशा असायच्या. आणि असं पण ऐकिवात आहे की इथे म्हणजे नॉनव्हेज खाऊन वगैरे येणं अलाउड नाही अजिबात. आणि ज्या मासिक पाळी येतात स्त्रियांना त्यांचा 7 दिवसानंतरच इथे प्रवेश करावा असं म्हणतात. नाहीतर मग त्या माशा त्रास करतात किंवा असं बोललं जातं. मला नक्की माहीत नाही, पण मला ऐकलेली गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. आता ती खरी की खोटी मला नाही माहीत. आणि आता हा चढतोय पायऱ्या, तर थोडंफार चढला आणि पाणी असल्यामुळं मी त्याला जास्त चढू नाही दिलं. मी अंगावरच घेऊन त्याला चढले. आणि वर गेल्यानंतर मग इथे एक छोटंसं मंदिर आहे आणि इथे तुळशी आहे. तर इथून अजून थोडंसं वर चढायचं आहे. तर बाजूला पण एक मंदिर आहे छोटंसं. आणि मेन मंदिर आता पोहोचलो आहे आम्ही मेन मंदिरमध्ये. तर आज सोमवार असल्यामुळं खूप म्हणजे खूप गर्दी होती, भयंकर गर्दी होती आज. आणि जर तुम्हाला शांत टाईममध्ये यायचं असेल तर तुम्ही सोमवार सोडून किंवा बाकीच्या दिवशी पण येऊ शकता, पण शक्यतो सोमवारचं लोक भरपूर येतात दर्शन घेण्यासाठी. आणि श्रावण सोमवार किंवा आणि कोणते पण असं सगळ्या दिवशी भरपूर गर्दी असते, नंबर लागलेले असतात इथे. तर आता इथे मी तुम्हाला दर्शन देत आहे. तर ॲक्च्युली आधीपासून यायचं कारण म्हणजे माझं नाव पण तिथूनच पडलं आहे. माझ्या आत्यांनी माझं नाव इथूनच ठेवलं आहे. तर मला इथे दर्शन घेतलं तर खूप बरं वाटतं. आणि इथून नारळ वगैरे फोडून घेतलं आणि नारळ फोडून घेतल्यानंतर खाली ज्या पायऱ्या दाखवल्या तिथं अजून एक मंदिर आहे छोटंसं. करून दाखव, करून दाखव. डोळे घाबरव घाबरव. आणि घाबरव, दीदीला घाबरव, परत आता काकीला घाबरव. अगो बाई भीती वाटायला की. दीदी काय म्हणाले तर तोंड कर, तोंड कर बाप. कसं तोंडाने का करू नको. अगं बाई करायला तुम्ही व्हिडिओला कळालं. बारकी पोरं आता झाला चाल. असं केलं काय काय कराल काय करून टाकून चकली मला दे. चुप कर दीदीला चुप म्हण, असं म्हण चुप कर. समूचे डोळे कुठे आहेत? डोळे आता एक्साइटमेंटमध्ये येतो.
वरून असं हे दृश्य पाहायला मिळतं आणि खूप छान वाटतं. सगळीकडे झाडी आहे आणि डोंगर वगैरे दिसतात. तर बाळाला पहिली वेळच मी घेऊन आले आहे. मी खूप वेळा येते इथे, पण लग्न झाल्यापासून थोडं कमी झालं होतं येणं. जायच्या वेळेला आंघोळ घातला मला, व्यवस्थित केली नव्हती. तिनं पाय कशी घातली म्हणून आपण पाय घातल्यावर मांडी पाय घातला बाळा काल. कशी दीदी कशी घातली बघ. मांडी पाय म्हणजे लय व्यवस्थित घालतो. घड्याळ नाही घातलीस तो. तू मांडी पाय घालून दाखव. मांडी पाय घालून दाखव. काय पडलं? घड्याळ. घड्याळ पडलं. हळू बघ, दादा खेळायला जा. पळा. हे शंकर पार्वतीची मूर्ती आहे काचेमध्ये आणि गणपती बाप्पा पण विराजमान आहेत. जे मगाशी पायऱ्यांवरून खालचं मंदिर होतं इथे हे मंदिर आहे. तर इथे आम्ही आलो, इथे पण दर्शन घेतलं आणि थोडं बसलो इथे निसर्गरम्य वातावरणात, आनंद घेतला, फोटोशूट केलं, थोडेफार फोटो काढले मुलांसोबत. आणि नंतर मग आम्हाला भूक लागली होती कारण का आम्ही गडबडीमध्ये आलो होतो आणि काहीच खाल्लं नव्हतं. इथे आल्यावर थोडंफार काहीतरी खाल्लं, चकली वगैरे असं. आणि इथे नंतर मग पुरी भाजी घेतली आणि खाल्ली. आणि मग नंतर आम्ही इथून बस पकडून डायरेक्ट CBTला गेलो. CBTवरून खानापूरवरून मग एक बस भेटली आम्हाला हलशीपर्यंत. पुढे आमच्या घरचे आम्हाला घेऊन जायला आले. खूप उशीर झाला होता त्यामुळं. आणि आमचा दिवस असा मस्त गेला. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.